काश्मीरमध्ये भारतीय जवान आणि यात्रेकरू यांच्यावर झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं रायगड जिल्हा प्रमुख माजी आमदार मनोहर शेठ भोईर यांच्या नेतृत्वाखाली उरणमध्ये शिवसेना शाखेजवळ भर पावसात काळे झेंडे दाखवून जोरदार निदर्शनं करण्यात आली। यावेळी या भ्याड हल्ल्याचा निषेध करण्यात आला। तसंच केंद्र सरकारच्या विरोधात आणि दहशतवादी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राजीनाम्याची मागणी करण्यात आली। यावेळी उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर, तालुका प्रमुख संतोष ठाकूर, माजी नगराध्यक्ष गणेश शिंदे, तालुका संघटक BN डाकी, तालुका संपर्क प्रमुख दीपक भोईर आणि कार्यकर्ते उपस्थित होते। रोहा तालुक्यातील नागोठणे येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या समोर असणाऱ्या इमारतीवर मोबाईल टॉवरचा मुद्दा दिवसागणिक चिघळत आहे। मनसेचे रोहा तालुका अध्यक्ष साईनाथ धुळे यांनी या प्रश्नावर आमरण उपोषण केलं होतं। मात्र प्रशासनाकडून कोणतीही कारवाई न झाल्याने मनसेचे नेते अविनाश जाधव आता चांगलेच आक्रमक झालेत। अविनाश जाधव यांनी कार्यकर्त्यांसह रोहा तहसीलदार यांची भेट घेऊन हे टॉवर हटवण्याची मागणी केली आहे। लवकरात लवकर टॉवर न हटविल्यास उग्र आंदोलन छेडू असा इशारा दिलाय। मनसे रोहा तालुका प्रमुख साईनाथ धुळे यांनी पुढील आंदोलनाची तयारी सुरू केल्याने प्रशासन आता काय भूमिका घेणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय। उरण तालुक्यातील जिर्ले येथे मानवी वस्तीत जखमी अवस्थेत पिसुरी हरिण आढळून आलं होतं। वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेच्या सदस्यांनी या दुर्मिळ हरिणीला ताब्यात घेऊन उरण वन विभागाच्या मार्गदर्शनाखाली पुढील उपचारासाठी वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन रिसर्च सेंटर पुणे येथे पाठवण्याचा निर्णय घेतलाय। सामवेदा सावला यार्ड जवळ कामगार प्रथमेश मढवी यांना हे हरिण आढळलं होतं। प्राणीमित्र नितीन मढवी आणि सहकारी रोहित पाटील, ऋषभ पाटील, कुणाल घरत, कुंदन पाटील यांनी लगेचच घटनास्थळी हजर राहून त्या जखमी हरणाला पकडून वन्यजीव निसर्ग संरक्षण संस्थेचे अध्यक्ष विवेक केणी यांना माहिती दिली। हे पिसुरी हरिण असून हा प्राणी आपल्या परिसरात दुर्मिळ असल्याचं विवेक केणी यांनी सांगितलं। माणगावमधून दिघी पुणे महामार्ग जात आहे। या महामार्गाचे दिघी ते माणगाव या टप्प्यातील काम सुरू आहे, तर माणगाव ते पुणे या टप्प्यात अजून काम सुरू झालं नाही। याच महामार्गावर निजामपूर विभागात येणाऱ्या काळ नदीवर पाणोसे पूल आहे। या पुलाचा संरक्षक कठडा मागील 3 ते 4 वर्षांपासून नादुरुस्त झालाय। हा महामार्ग सध्या महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ यांच्या अखत्यारीत येत आहे। या तुटलेल्या संरक्षक कठड्यापासून खाली नदीपात्राचे अंतर 25 फूट इतकं आहे। यावर ठोस उपाययोजना केली जात नाही, तर तात्पुरती मलमपट्टी करण्यात येते। आता या कठड्याची परिस्थिती भयावह झाली असून जर अपघात घडला तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत। राज्याचं धोरण उद्योग स्नेही आहे। उद्योगांना गुंतवणूक वाढ, प्रकल्प विस्तारासाठी सहकार्य करण्यावर शासनाचा भर आहे। उद्योजकांनीही आपली जबाबदारी ओळखून स्थानिकांच्या रोजगार संधी आणि हिताला प्राधान्य द्यावं। रायगड जिल्ह्यातील उद्योजकांच्या अडचणी सोडवण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून राज्य शासनामार्फत संपूर्ण सहकार्य देण्यात येईल असं प्रतिपादन उद्योग मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केलं। यावेळी पेणमधील गणेश मूर्ती उद्योगाला भारत सरकारतर्फे प्राप्त झालेलं GI मानांकन प्रमाणपत्र जिल्हाधिकारी किशन जावळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं। जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनांचा लाभ उद्योजकांनी घ्यावा असं आवाहन यावेळी करण्यात आलं। 19 जुलै 2023 रोजी रात्रीच्या वेळेस इर्शाळवाडी दुर्घटना झाल्यानंतर प्रशासनाच्या तत्परतेने पुन्हा नव्या जागेवर इर्शाळवाडी उभी राहते। मात्र गेलेले आपले जिवलग पुन्हा आणू शकत नाही अशीच काहीशी परिस्थिती आहे। 19 जुलै 2023च्या रात्री भूस्खलन झाल्याने 84 जणांचे जीव मातीत गेले, तर 83 जनावर देखील दगावली। 49 घरं आणि 7 गुरांचे गोठे यांची हानी झाली। या दुर्घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत आहे। इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त यांना तातडीनं शाळा, अंगणवाडी येथे ठेवून त्यांना जीवनावश्यक वस्तू, जेवण, कपडे, आर्थिक मदत करण्यात आली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री उदय सामंत यांच्या सहकार्यामुळे आता इर्शाळवाडी पुन्हा उभी राहत आहे। मान्सूनमध्ये सुट्ट्यांच्या हंगामात दूरदूरहून पर्यटक माथेरानमध्ये दाखल होऊन इथल्या नैसर्गिक सौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत असतात। या सुट्ट्यांच्या हंगामी मोसमात पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने शनिवारी आणि रविवार या दिवशी वेळप्रसंगी गावातील घरगुती लॉज सुद्धा मिळणं कठीण होतं। त्यामुळेच अनेक पर्यटक सोमवार ते गुरुवार या दिवसात येऊन आपली माथेरानची हौस पूर्ण करताना दिसतात। सुट्ट्यांच्या हंगामात हॉटेल्स आणि लॉजिंगचे दर गगनाला भिडलेले असतात। मध्यमवर्गीय पर्यटकांना हे दर परवडण्यासारखे नसल्याने अशी मंडळी पावसाळी पर्यटनाचे वेध लागल्याने आठवड्यातील सोमवार ते गुरुवार असे मधल्या दिवसात सुद्धा मोठ्या प्रमाणावर माथेरानमध्ये दाखल होत आहेत।
गेल्या काही दिवसांपासून उरणला पाणी पुरवठा करणाऱ्या 2 धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने रानसई धरण भरून वाहू लागले, तर पुनाडे धरणात 70% पाणी साठा आहे. त्यामुळे उरणकरांच्या पाण्याचा प्रश्न सुटला असून जलचिंता दूर झाली. रानसई धरण तुडुंब भरून वाहू लागल्याने पर्यटकांची पावलं हळूहळू रानसई धरण परिसरातील निसर्गरम्य परिसराचा आनंद लुटण्यासाठी वळली आहेत. रानसई धरणाची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता 1000 कोटी म्हणजेच 10 MCM इतकी आहे. या धरणातून उरणमधील औद्योगिक कारखान्यासह येथील 20 पेक्षा अधिक ग्रामपंचायतींना आणि उरण नगर परिषदेला पाणी पुरवठा होतो, तर पुनाडे धरणाची पाण्याची क्षमता 1.75 MCM एवढी आहे. रोहा तालुक्यातील जयराम अपार्टमेंटच्या प्रवेशद्वारासमोर पडलेला भला मोठा स्लॅब माजी उपनगराध्यक्ष महेशदादा कोलाटकर यांनी स्वखर्चातून भरलाय. रोहा कोलाड रस्त्याच्या बाजूला जयराम अपार्टमेंटच्या समोरचा मुख्य न्यायालयाचा स्लॅब कमकुवत झाल्याने तो पडला होता. त्यामुळे जीवितहानी होण्याची देखील शक्यता होती. रहिवाशांनी सातत्यानं नगरपालिकेकडे तक्रार करत असतानाही कोणीही लक्ष दिलं नाही. अखेर महेशदादा कोलाटकर यांनी पुढाकार घेतला आणि स्वतःच्या खर्चातून हा स्लॅब भरला. त्यांच्या या समाजसेवेच्या कार्यामुळे रहिवाशांनी त्यांचे मनपूर्वक आभार मानले. यावेळी महेशदादा यांच्यासोबत राकेश पवार आणि समाधान शिंदे हे देखील उपस्थित होते. समाजोपयोगी उपक्रम राबवण्यात अग्रगण्य असलेल्या पनवेल येथील इनरव्हील क्लब ऑफ पनवेल या संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर वीणा मनोहर यांनी विविध सामाजिक उपक्रम राबवून मोठ्या उत्साहानं या वर्षीच्या प्रकल्पांना सुरुवात केली आहे. त्या अनुषंगाने बौद्धिक अक्षम विशेष मुलांसोबत आषाढी एकादशी, वृद्धाश्रमाला अन्नधान्य, रात्रशाळेच्या विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचे संच, विद्यार्थ्यांना सायकल, वैद्यकीय तज्ज्ञांचा सत्कार आदी उपक्रम राबवून कौतुकास्पद कार्य केले. नवीन पनवेल येथील डॉक्टर नंदकुमार मारुती जाधव फाउंडेशन संचलित बौद्धिक अक्षम मुलांच्या विशेष शाळेत आषाढी एकादशी साजरी करत हरिनामाचा गजर करण्यात आला. यावेळी दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं. रायगड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिव्यांग बांधव, मागासवर्गीय बचत गट, समाज कल्याण तसंच महिला आणि बालविकास विभागाच्या माध्यमातून राबवण्यात येत आहे. योजनेअंतर्गत दिव्यांग बांधव 71, मागासवर्गीय बचत गट 28, महिला बचत गट 57 लाभार्थ्यांना ई-शॉप वाहन देण्यात येत आहे. या योजनेचा शुभारंभ पालकमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते 15 लाभार्थ्यांना वाहनांचं वाटप करून करण्यात आला. पर्यावरण स्नेही ई-शॉप वाहन सुमारे 3,50,000 रुपये किमतीचे आहे. वाहनातील अंतर्गत भागात व्यवसायाच्या दृष्टीने डिझाईन करण्यात आलं आहे. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.